कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात सक्शन पंपाद्वारे राजरोज सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत तक्रार केली म्हणून गंभीररित्या मारहाण करणाऱ्या वाळू माफियांविरोधात आज खेडमधील अब्दुल्ला नाडकर आणि सलीम चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। अब्दुल्ला नाडकर आणि सलीम चौगुले यांनी खाडीपट्ट्यातील वाळू माफियांविरोधात महसूल विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार महसूल विभागाने खाडीपट्ट्यातील सक्शन पंपांवर कारवाई केली। याचा राग मनात धरून हे दोघेही खेडकडे येत असताना त्यांची गाडी अडवून वाळू माफियांनी सलीम चौगुले यांना गंभीररित्या मारहाण केली। प्रशासनाने मारहाण करणाऱ्या वाळू माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असा आरोप नाडकर आणि चौगुले यांनी केला आहे। आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आणि मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण उपोषणावर ठाम असल्याचं नाडकर म्हणाले। अब्दुल्ला नाडकर यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी आमदार संजयराव कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी देखील भेट दिली। आम्ही उपोषणला बसले आहोत का अधिकारी आम्हाला दम देतात की तरी पार तुमला करू, अधिकारी बोलतात तरी पार तुमला करू, जिल्ह्याच्या बाहेर हे करू। म्हणजे आम्ही बोलायचंच नाही काय, आम्ही करायचं काय। मी लोक कल्याण जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, अल्पसंख्याचा अलमजात, आणि कुणाशी पैसे मागितले, मी कुणाशी हे केले तर त्यांनी बोलायचं, दाखवायचं। 2 महिन्यात का नाही दाखवलं, गुन्हा दाखल केल्यावर नाही का आमच्यावर, आणि बोलतो तरी पार करू, हद्दीच्या बाहेर पाठवू। म्हणजे आम्ही न्याय मागायचं नाही, आम्ही बोलायचं नाही, बोलणाऱ्याला बोलतो तरी पार करू। म्हणजे एक काय शासन काय आहे, काय आहे? म्हणजे कुणी आवाज उचलायचाच नाही काय, कुणी आवाज उचलायचाच नाही, तरी पार करू बोलताव। म्हणजे सामान्य माणूस एक बोलायला गेला तर बोलतो तरी पार करू। हे कुठचा न्याय? भारतामध्ये न्याय कुठचा आहे? मला इन्साफ भेटल्याशिवाय, सलीमला मारला आणि पंपे सेक्शन पंप इथं जमा झाल्याशिवाय आणि बाज जमा झाल्याशिवाय मी इथनं उठणार नाही।